संविधान जागर महोत्सवातून एकात्मतेचा दिला नारा, शहरातून काढली रॅली। शहरातल्या मानवाधिकार अभियान, सहाय्यक आयुक्त कार्यालय, CSRD महाविद्यालय तसंच समविचारी संघटनांच्या पुढाकारानं संविधान जागर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातून निघालेल्या या संविधान जागर रॅलीतून एकात्मतेचा संदेश देण्यात आला। संविधान दिनानिमित्त मंगळवारी निघालेल्या या रॅलीमध्ये विद्यार्थी, विविध संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी तसंच सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी आणि नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। संविधान जागर महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अशोक सब्बन यांनी या रॅलीला संबोधित केलं। शिवाजी महाराजांचा पुतळा, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून CSRD सभागृह इथून संविधान जागर सभेच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। आकर्षक सजावट केलेल्या संविधान रथानं सर्वांचं लक्ष वेधलेलं होतं। त्यानंतर ही रॅली CSRD महाविद्यालयाकडे नेण्यात आली। CSRDच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात पुणे इथल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रकाश पवार यांनी संविधानाबाबत मार्गदर्शन करताना सांगितलं की रक्ताचा एकही थेंब न सांडता सामाजिक संबंधात बदललेली प्रक्रिया म्हणजे लोकशाही आहे, अशी व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली। संविधान हे लोकशाहीचा गाभा आहे, त्याला वजा केलं तर देशातल्या लोकशाहीलाही खीळ बसेल। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संविधान अभ्यासक सुभाष वारे हे होते। यावेळी बोलताना ते म्हणाले, संविधान लागू होण्याआधी मुठभर लोकांना विशेष अधिकार होते। 1950 नंतर संविधान अंमलात आणून सर्वांना समान हक्क देण्यात आले। या प्रसंगी समाज कल्याण विभागाचे अधिकारी, महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी संविधानाबाबत मार्गदर्शन केलं।